जय वडेखन भावांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की लोक म्हणतात विश्वास ठेवला तर विश्वासघात करतात लोक, बरोबर. पण मला सांगा, जेव्हा आपण दाढी कटिंग करायला जातो तेव्हा त्या कटिंग करणाऱ्या वाल्याच्या हातामध्ये आपला पूर्ण गळा असतो, मग त्याच्यावर तर विश्वास ठेवतोच ना आपण. असं नसते. विश्वास ठेवसाल तेव्हाच आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील की कोण विश्वासघाती आहे आणि कोण विश्वास जपणार. बरं, हे गोष्ट तर ठीक आहे, हे गोष्टी चालत राहतील. माझं नाव ऋषभ सोनोने, मी महाराष्ट्रामधला आहे आणि महाराष्ट्रामध्ये विदर्भ आहे, विदर्भामध्ये अकोला आहे, अकोल्याचा मी ऋषभ सोनोने. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे भावांनो. पण तुम्ही असा सपोर्ट मला ठेवत राहा, तुमच्या भावाला सांभाळून घ्या. आता तुम्हाला असं वाटत असेल की हा अवतार का आहे, दाढी वाढलेली, केस वाढलेले, हा असा चालला आला कॅमेऱ्यासमोर बळबळ करून राहिला. तर तुम्हाला ही बी मी गोष्ट सांगून देतो की माझा ॲक्सिडेंट झाला होता 4 महिन्यापासून. माझा पायाचा ॲक्सिडेंट झालेला होता, असं म्हणून ही दाढी केस हे सगळं असा अवतार आहे माझा. 4 महिने झाले मी घराच्या बाहेर नाही आहे, ना घराच्या कुठं गेलो, ना काही जॉब केला, ना काही. सध्या मी घरीच आहे. तर मला असं वाटलं की यूट्यूब म्हणून एक यूट्यूबवर काम करून पाहावं, त्यात ब्लॉगिंग करून पाहावं. तर हे माझे ब्लॉग्स आहेत, तर तुम्ही याला थोडासा सपोर्ट करा माझ्या भावांना. तुमच्या भावाला, हाही एक भाऊच आहे, मी पण एक भाऊच आहे तुमचा, आणि तुम्ही माझे सगळे भाऊच आहेत. तर मला थोडं सांभाळून घ्या, तुमचा आशीर्वाद माझ्यावर ठेवा. याच्यात प्रवास आपला हा असाच राहणार आहे, प्रवास कधी थांबणार नाही. मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओज, नवीन ब्लॉग्स काढत राहील, तुमच्यासाठी आणत राहील. आणि तुमचा आशीर्वाद माझ्यावर असाच ठेवा, मी तुमच्यासाठी असंच काम करत राहील. आता थोडंसं चांगलं वाटतं आहे, प्लस्तर कापलेलं आहे माझ्या पायाचं. थोडंसं घरातल्या घरात फिरतो आहे मी, अजून घराच्या बाहेर मी पाय पण नाही ठेवले. सध्या माझं असंच चालू आहे. मी प्रत्येकदा तुमच्यासाठी असंच काही ना काही करत राहील. माझी इतकी इच्छा आहे यूट्यूबवर काम करायची. माझा यूट्यूब परिवार मोठा करायचा आहे मला, मोठा. आणि अशा भरपूर गोष्टी आहेत जे मी माझ्या बाबतीत तुम्हाला सांगेल की मी कोणत्या परिस्थितीमधून निघालेलो आहे. आता हा स्माईल दिसत असेल तुम्हाला चेहऱ्यावर माझ्या, पण या स्माईलच्या मागं किती काय घडलेलं आहे, काय नाही, हे तुम्हाला नंतर समजेल. आपले ब्लॉग असे राहतील, थोडी एडिटिंग वगैरे काही आपल्याला जमत नाही, काही नाही. साधे ब्लॉग्स आहेत आपले. तुमचं प्रेम माझ्यावर असंच ठेवा. अमरावतीच्या बाजूला आपला अकोला आहे, अकोल्याचा मी रहिवासी आहे. हा ज्या एरियामध्ये मी राहतो त्या एरियाला खदान म्हणतात, खदान एरिया. असा आपला ब्लॉग आहे. या ब्लॉगमध्ये तुमची जी पण इच्छा राहील, जसे तुम्हाला ब्लॉग माझ्याकडून तुमचे अपेक्षित आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपलं हे चॅनल आहे, याला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, फॉलोही करू शकता. आपल्याला तर काही समजत नाही, आपलं पूर्ण गावठी काम आहे. आपण राहायला जरी मी अकोला शहरात आहे, पण आपण पुरे गावठी पद्धतीनंच राहतो. आपल्याला काही एवढं काही समजत नाही, काही नाही. साधं ब्लॉग बनवत आहे. तुम्हीच मला समोर नेसाल, तुम्हीच मला मोठे करसाल. आपल्या महाराष्ट्राचं नाव तसं तर ऑलरेडी खूप मोठं आहे, पण आपल्याला अजून पण मोठं करायचं मा भावा. चला, एवढा ब्लॉग माझा मी संपवतो.